आणि भूक पण व्यवस्थित लागते. आता दीदीला हा जो त्रास आहे पायाचा पूर्वीपासून जन्मताच बघा, जन्मता दीदीला काय झालेलं आहे, पायांना अपंगत्व आलेलं आहे. आणि पायांना अपंगत्व होतं दीदीला. दीदी ही अर्धी चपातीच्या वरती कधी जेवण केलेलं नाही. दुपारी सकाळी नाश्ता नाही काय. आणि दीदीची आत्ताची तब्येत आहे. हा व्हिडिओ माझ्याकडे, पहिला व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो मी. तो माझ्या फोन मध्ये आहे. एकदम कोमेजून गेलेली होती, तोंडावर अजिबात तेज नव्हतं. पण आता किती दिवस झाले आपण देतोय लेडी लाईफ केअर आणि अमृत ज्यूस? 3 महिने. बघा, एवढा मोठा स्ट्रगल मधून दीदी चालली. त्या 3 महिन्यामध्ये ह्याला दीदीला लेडी लाईफ केअर आणि अमृत ज्यूस आपण चालू केलं. 3 महिन्यामध्ये किती आणि काय फरक पडला बघा. मावशीच्या तोंडून ऐका. फरक पडला. भूक लागत नव्हती, भूक लागते. भूक लागत नव्हती, भूक लागायला लागली. पाणी सारखं मागते प्यायला. म्हणजे सुरुवातीला पाणी पण पीत नव्हती ती, पाणी मागायची नाही, आता पाणी मागते. आणि अडकत बोलायचे, आता जरा स्पष्ट आवाज येतो. बघा, सगळ्यात मोठं टाळ्या झाल्या पाहिजे या गोष्टीसाठी. काय अटकत बोलायची ती आज स्पष्ट बोलायला लागली. आज ऍलोपॅथिक मध्ये हे जर गेले असते ना, आणि हे गेलेले अगोदर खूप खर्च केला. आता वर्षभर मालिश ठेवलं, जवळजवळ 1.5-2 लाख रुपये घातले. त्यांच्या परिस्थितीनुसार खूप आहे बरं. त्याच्यामुळे तर फारच एकदम खराब झाले ते. बघा, गेले का त्यांचं बघा, त्यांच्या वाक्यात हे दडलेलं आहे काय, ऍलोपॅथिकच्या गोळ्या ज्या चालू झाल्या होत्या का, जे 1.5-2 लाख रुपये घातले, त्या गोळ्यांनी खूपच ती डाऊन झाली होती पूर्ण. त्या गोळ्यांनी ती कोमेजून गेली होती. पण आज अमृत ज्यूसने 50% रिझल्ट दिलाय का नाही. हा अजून पुढचे 3 महिन्यानंतर तुम्ही परत बघा, मी येणारच आहे. तुम्ही 3 महिन्यानंतर बघा तिच्यामध्ये होणारे बदल बघा. आता जे बघताय तुम्ही सगळे बघा, परत 3 महिन्याने परत एकदा बघा. म्हणजे ती ह्या आईच्या पोटचा गोळा बरोबर. आज मला आनंद काय होतो माहितीये का, ती आई ज्या भावनेतून सांगते ना, जे हृदयातून सांगते ना, की ती आटकत बोलायची, तिच्या तोंडावर तेज नव्हतं. आज त्या आईला किती आनंद होतोय त्या अमृत ज्यूस मुळे. नाही, पाय नका पडू. तुम्ही आईसारखे होतोय का नाही. याच्यापेक्षा आज ती माऊली माझ्या पाया पडते, काय कमवलं मी याच्यापेक्षा वेगळं. मी तिच्या लेकरासारखं आहे त्या आईच्या. लढायला लागली ती बिचारी. ह्या पोटच्या गोळ्याला आपल्या अमृत ज्यूसने दिलेला रिझल्ट तुमच्या समोर आहे. खरोखर प्रत्येक घरात गरज आहे की नाही अमृत.